ना नमस्कार. कारण इथपर्यंत 8:30-9ला बोधने व्यवस्थित पोहोचवले. कोणाच्या पायात काटा मोडलेला नाही. खरोखर जो संकल्प आपण घेऊन निघाला होतात की आपल्याला मातृगाईला जायचंय आणि पिंडदान करायचंय. कोणाचं 10 वर्षापासून असेल, कोणाचं 2 वर्षापासून असेल, कोणाचं 2 घडीमध्ये तयार झालेले की आपल्याला मातृगाईला जायचं आणि ताबडतोब तयार झाले. असा हा संकल्प जेव्हापासून तुम्ही ठेवलेला आहे की आपल्याला मातृगाईला जायचंय आणि पिंडदान करायचंय. तर तेव्हापासून आपले पितर आपली अपेक्षा करताय की हा कधी जाईल मातृगाईला आणि आपण कधी आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल. कारण इथे मोक्ष प्राप्तीचे 3 साधन आहे. 3 प्रकारच्या पितरांना इथं मोक्ष मिळतो. सात्विक, राजस आणि तामस हे 3 प्रकारचे पितर आहे. आतापर्यंत आपल्याला फक्त मातृदोष आणि पितृदोष एवढंच माहिती होतं. बाकीचं पुढचं काहीच माहित नव्हतं की मातृदोष असेल तर मातृगाईला जाऊन पिंडदान करतात आणि पितृदोष असेल तर पितृगाईला जाऊन करतात. पण असं काहीच नाहीये. ही एकमेव अशी भूमी आहे की जिचा उल्लेख भागवत पुराणामध्ये आणि गरुड पुराणामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की मातृगाय बिंदू सरोवर काय आहे. हे बिंदू सरोवर याला काय म्हणतात? जसे आपले 4 धाम आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे, अष्टविनायक आहे, 51 शक्तिपीठ आहे, तसे आपले 5 सरोवर पण आहे. त्यापैकी एक हे सरोवर आहे. म्हणजे या भूमीचं महत्व म्हणून सांगते. हे 5वं सरोवर जे आहे ते बिंदू सरोवर आहे. मेन सरोवर जे आहे पहिलं ते कैलास मान सरोवर आहे, दुसरं पंपा सरोवर आहे, तिसरं नारायण सरोवर आहे, चौथं ब्रह्मा सरोवर आहे इथे राजस्थानमध्ये आणि 5वं हे बिंदू सरोवर आहे. हे बिंदू सरोवर म्हणजे काय? इथे भगवान कपिल भगवानचा म्हणजे भगवान विष्णूंचा 5वा अवतार कपिल मुनी इथे यांनी जन्म झालेला आहे मानव योनीमध्ये. त्याच्यामुळे इथे हर्ष म्हणून याला हर्ष बिंदू सरोवर पण म्हणतात. या भूतलावर जर पहिले प्रथम जर मंगलाष्टक जर कुठे लागले असेल तर या बिंदू सरोवर मध्ये पहिले मंगलाष्टक म्हटले गेलेले. देवहूती माता आणि कर्दम ऋषी यांचा विवाह इथे झालेला आहे सर्वात प्रथम. मग त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना 9 कन्या झाल्या, उपवर झाल्या, लग्न करून निघून गेल्या. आता त्यांचा वृद्धकाळ गतकाळ कसं जाणार? त्यांना प्रश्न पडला, चिंता पडली. त्यांनी पुनश्च भगवान विष्णूंची सेवा करायला सुरुवात केली. मग त्या सेवेच्या माध्यमातून देवहूती माता आणि कर्दम ऋषी पंजीर्ण झालेले होते, म्हातारे झालेले होते. एवढ्या वृद्ध अवस्थेमध्ये आपल्याला परत कशी काय पुत्रप्राप्ती आणि अपेक्षा तरी करणं योग्य आहे का? कर्दम ऋषींनी सांगितलं बिंदू सरोवरामध्ये स्नान करायचं, नवचैतन्य प्राप्त होतं. बिंदू सरोवर स्नान केलं, त्यांनी भगवान विष्णूची सेवा केली आणि भगवान विष्णू त्यांना प्राप्त झाले, प्रसन्न झाले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला आपल्यासारखाच पुत्र हवा. म्हणून भगवान विष्णूंनी त्यांच्याच उदरातून 5वा अवतार म्हणजे कपिल मुनी म्हणून त्यांनी मानव योनीत तो जन्म घेतलेला आहे. ती जन्मभूमी ही भगवान विष्णूंची आहे. त्याच नंतर भगवान विष्णूंची आपण म्हणतो ना गंगा सागरला 14 तारखेला ते उघडतं, मग समुद्र जागा देतो, मग परत ते झालं की परत समुद्र, मग त्याच्यात माणसं जाता. हे बिलकुल खोटं आहे. तपोभूमी गंगा सागर आहे. त्याच्यानंतर ब्रह्म कपाल म्हणजे भगवान विष्णूंचा कपाळाचा भाग हा बद्रीनारायणला आहे. मग ते बद्रीनारायणला सुद्धा आपण पिंडदान करायला पाहिजे. आम्ही कालच सकाळी बद्रीनारायणवरून आलेलो. पितृपक्षामध्ये तिथे सुद्धा पिंडदानाला प्रचंड महत्व असतं. दरवर्षी आम्ही बद्रीनारायणला सुद्धा तिथे पिंडदानाला असे आपण आलोय ना तसे तिथे पण घेऊन जात असतो. तर कालच सकाळी आम्ही बद्रीनारायणवरून आलो. तर बद्रीनारायणला भगवान विष्णूंचा डोक्याचा भाग बद्री विशालला आहे, नाभीचा आणि हृदयस्थान जे आहे ते मातृगयेला आहे आणि पायाचा भाग जो आहे तो पितृगयेला आहे. म्हणून या 3 ठिकाणी जन्माला आल्यानंतर पिंडदान अत्यंत करणं गरजेचं आहे आणि करायलाच पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल आमचे आई वडील जिवंत आहे, आम्ही फक्त सोबतच आणलेले मग त्यांना चालेल का? वय वर्ष 5 वर्षाच्या पुढील बालक असेल त्याला पिंडदानाला बसण्याचा अधिकार आहे. जरी त्याचे आजी आजोबा जिवंत असतील, आई वडील जिवंत असतील, पण पणजी पंजोबा गेले असेल, खापर पंजोबा गेले असेल, त्याच्या नात्यातले कोणी चुलत कात्या मामा काका कोणी गेले असेल, कारण आजी आजोबांचं प्रेम नातवावर जास्त असतं. सुना मुलाच्या हातून करण्याच्या पेक्षा नातवाच्या हातून त्यांना जर पटकन मोक्ष प्राप्ती आणि गती मिळणार असेल तर नातवाला सुद्धा बसवायला काहीच अडचण नाहीये. कारण इथली विधीची दक्षिणा जर म्हणायला गेलं तर तुम्ही क्षणभर जर वेळ काढाल तर बाहेर चौकशी करा तुम्ही. इथली विधीची दक्षिणा कमीत कमी 11,000 रुपये. आपली दक्षिणा किती होते? 550 रुपये. मग या 550 रुपयामध्ये जर तुम्ही नवरा बायको आले असेल तर नवऱ्याची 550 वेगळी आहे,
बायकोची 550 वेगळी आहे आणि घरातून एखादं मूल आणलं असेल सोबत तर त्याला सुद्धा उद्याच्या दिवशी पिंडदानाला बसवा. कारण ज्या अडचणी आपण करत आलोय, आता आपल्या आईवडिलांची पुंजीमुळे आजपर्यंत आपल्याला चटका लागला नाही, आता त्याची जाणीव व्हायला लागली आहे. म्हणून आपण शोधबोध घेतला आणि आज इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत मातृगयाला. आज प्रत्येकाजवळ 4 व्हीलर आहे. आज तुम्ही याची देही याची डोळा, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. चिडचिड बघितली ना कशी होती. कोणाला शारीरिक, आर्थिक, मानसिक, तांत्रिक सगळ्या प्रकारच्या अडचणी आज आपल्या समोर उभ्या होत्या की आपण कालचं 5 वाजेचं निघालेलो, कोणी कालचे सकाळचे निघालेले प्रवासाला ते आपण रात्री आज 9ला इथे पोहोचतोय. म्हणजे प्रवासाला काही सीमा आहे की नाही. म्हणून इथपर्यंत जर आज तुमच्या माहितीसाठी सांगते, सिन्नर तालुक्यातले एक 17 सीटाची गाडी परत रिटर्न गेलेली. कंटिन्यू कॉन्टॅक्ट चालू आहे, आम्ही येऊ शकत नाही, त्याच्यात काहीतरी सिरियस पेशंट झालं ते रिटर्न गेलं. आज म्हणजे तुम्ही याची देही याची डोळा बघा. तुम्ही आज तिन्ही गाड्यांमध्ये कोणाला काय म्हणजे सांगून सुद्धा पटकन बरोबर उतरून जायचं. त्याच्यामध्ये चढण्या उतरण्यामध्ये आपला 1-1 तास निघून गेला आहे. काही काढणं असताना बटन टच टायर असताना टायर पंक्चर होणं आहे. ह्या अनेक गोष्टी इथपर्यंत आणण्याला अत्यंत अडथळे आणत असतात. म्हणून सात्विक, राजस आणि तामस हे 3 प्रकारचे पितर आहे. सात्विक योनीत जाणारे पितर सौम्य असतात, रामनाम जपत करत जाणारे ते सात्विक योनीत जातात. तरी पण त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या त्याच्यासाठी ते काही ना काही कारणास्तव आपल्याला त्रास देतात. सात्विक पितरांचं काम मुलांना अभ्यासात अडथळे आणणं, आणखीन या किरकोळ गोष्टी. त्याच्यानंतर राजस पितर म्हणजे काय? राजस पितर म्हणजे त्यांनी राज्यभोग भोगलेला असतो, ते असे ते राजस पितर. त्या राजभोग भोगल्यानंतरही त्यांचं जर समजा गाय केरसुनी खात असेल तरी त्या केरसुनीत जीव अडकलेला, म्हणून ते जरी पितर योनीत गेले तरी त्यांचा जीव अडकलेला. त्यांचं कार्य पूर्ण करण्यासाठी त्या कुटुंबाला ते जागृत करतात, उत्तेजित करतात, त्रास देऊन देऊन ते उत्तेजित करतात. हे राजस पितरांचं काम. तामस पितरांचं काम याच्याही पेक्षा अवघड आणि खरतड. ते म्हणजे असं कुणी जळून मृत्यू, कुणी घर सोडून गेलेलं, कुणी ऍक्सिडेंटनी मेलेलं, कुणी पाण्यात बुडून, कुणी साप चावून, कुणी अल्पवयामध्ये वारलेली बाळंतीण एखादी, अशी व्यक्ती तामस योनीत जाते. ही तामस योनीत जाणारी व्यक्ती घरामध्ये ताटामध्ये आपलं नमक जरी नसेल तर ते भांडण इतकं विकोपाला नेते की ते कुटुंब विभक्त होऊन जात असतं. नवरा बायको विभक्त होतात. याला म्हणतात तामस पितर. आणि कालच आपल्याला विनंती करून सांगितलं की या 3ही प्रकारचे पितर आता ह्या मिनिटाला आपल्या हयात आहे आणि आपल्या समवेत आहेत, आपल्या सोबत आहे. म्हणून शांतता आणि स्थिरता आणि संयमता ठेवणं अत्यंत गरजेचं होतं. आणि खरोखर तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं, संयम ठेवला, शांतता ठेवली, म्हणून इथपर्यंत आपण व्यवस्थितरित्या सुखरूप पोहोचलेलो आहोत. हे लक्षात घ्या. 4 व्हीलर गाड्या कोणाकडे नाहीये, सगळ्यांकडे आहे. परंतु इथपर्यंत येणं हा इतका मोठा टास्क आहे आणि इथपर्यंत घेऊन येणं एवढ्यांना सर्वांना म्हणजे जबरदस्त ही जबाबदारीचं काम आहे. असोत इथपर्यंत आपण आलात, कारण इथे आल्यानंतर अनुभूतीचा मार्ग कोणी दरवर्षाला येतं, कोणी दर महिन्याला येतं, कोणी दर 6 महिन्याला येतं, कोणी शनी अमावस्याला येतं, कोणी सोमवती अमावस्याला येतं, कोणी अशा प्रकारे ह्या पिंडदानाला येत असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे आज सांगायचं तात्पर्य असं की आज आमची ही 330वी अमावस्या आहे. गेल्या 30 वर्षापासून दर महिन्याच्या अमावस्याला परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला इथे यावंच लागतं आणि आणावेच लागतात आपले जेवढे सेवेकरी आहे ते. मग किती त्रासात असू द्या, तिष्ठत असू द्या, मोठे मोठे अधिकारी असेल, परंतु आपल्या सिटिंग बसमध्ये सुद्धा ते अधिकारी लोक जर माऊलींनी सांगितलं की तुम्हाला ताईंसोबत जावं लागेल तर ते लोक बिचारे निमूटपणे येऊन गाडीत बसतात. अशा प्रकारे या 30 वर्षाच्या सेवेला 330वी अमावस्या उद्याची आहे आमच्यावाली, हे लक्षात घ्या. आज 30 आणि 330 अमावस्या इथे झाल्या म्हणजे 330 अमावस्यांना काय काय एक्सपिरियन्स असेल, काय काय वेगवेगळे नवीन अनुभूती असेल. खूप काही अनुभूती आहे, इतक्या अनुभूती आहे की इथे आल्यानंतर वय वर्ष 72 वर्षाच्या म्हातारीला जर मासिक पाळी येऊ शकते याच्यापेक्षा विज्ञान तुमचं खोटं ठरणार आहे, हे लक्षात घ्या. एक 7 वर्षाचा मुलगा एक काचेचा ग्लास कच खाऊन जातोय, इथे तुम्हाला सुद्धा तुमचं विज्ञान फिक्क पडणार आहे. इतकं अध्यात्म सक्षम आहे आणि सर्वश्रेष्ठ देवता म्हणजे पितर देवता आहे, त्याच्यानंतर तुमच्यावाली देवी देवता आहे. अशा प्रकारे या पितरांना सर्वश्रेष्ठ मानले गेलेलं आहे. त्याचबरोबर असोत गुरुजींनी सांगितलं उद्या दिवसभर उपास करायचा आहे आणि माझ्या मते आपले फक्त आपल्या 3च गाडीचे लोक बसलेले,
त्यांना आता ह्या मिनिटापासून कळकळीची विनंती, हात जोडून विनंती करते, कारण उद्या दिवसभर उपवास करायचा आहे आपल्याला. दरवेळेस दर आमुष्याला इथे जेवण देत असतात, दर आमुष्याला जेवण देतात, परंतु आपले महाराष्ट्रीयन लोकांना खाता येत नाही. एवढं मोठं ताटात घ्यायचं, जेवढं खाता येईल तेवढं खायचं, बाकीचं चाललं कचरा कुंडीमध्ये. म्हणून उद्याच्या दिवशी जास्त मॉप असल्यामुळे ते फक्त हातावर प्रसादाचं पाकिट देणार. तो बुंदीचा प्रसाद जेव्हा संध्याकाळी तुम्ही उपास सोडणार त्या ठिकाणी ती बुंदी पूर्ण संपून टाकायची. घरी प्रसाद न्यायचा नाही, बिंदू सरोवरचा तीर्थ घरी न्यायचं नाही, सगळे घ्यायचंच नाही बिंदू सरोवरचं. तर उद्या हॉटेलला उद्या सकाळपासून सुरुवात करते. उद्या सकाळी सर्वात प्रथम प्रायचित्त होईल. प्रायचित्त म्हणजे काय? कोणालाही बाथरूम मध्ये आंघोळ करायची गरज नाही. सगळ्यांनी जर कोणी जुने कपडे आणले असेल सोडायला, जुने कपडे आता घालून घ्या, म्हणजे आपला घाम त्याच्यामध्ये जीर्ण होईल. उद्या सकाळी सर्वात पहिल्यांनी भगिनींनी यायचं इथे. भगिनींनी आल्यानंतर त्यांचं पंचगव्य स्नान होईल, म्हणजे 5 प्रकारचं स्नान दिवशी. उद्याच्या दिवशी सकाळी मग तुम्ही काय म्हणाल, आता दिवसभर आपल्याला 12 वाजेसर काहीच घ्यायचं नाही, मग चांगले 4-5 कप चहा पिऊन घ्यायचा, 1-2 बाटल्या पाणी पिऊन घ्यायचं, म्हणजे पूजा चालू नाही झाली तर गुरुजी चालणार नाही. का? की आपण शुद्ध कोऱ्या कपड्यांमध्ये बसणार आहोत, सुचिरभूत 16 ओळ्यामध्ये बसणार आहोत. म्हणून उद्याच्या दिवस लिमिट ठेवायचं. चहा थोडा घ्यायचा, पाणी कमी प्यायचं. पूजेला बसल्यानंतर एकदा आंघोळ करून पूजेला बसलं की परत नो बाथरूम, नो काही ना काय, काहीच नाही. म्हणून स्वच्छ कपड्यामध्ये, कारण आपल्याला पूर्णतः रिझल्ट पाहिजे असेल, आपल्या हातून आपले पितर मोक्ष प्राप्ती करून घेण्यासाठी इथे आलेले आहे. म्हणून आपल्याला पूर्णतः व्यवस्थित जर करायचं असेल तर शांतरित्या व्यवस्थित करायचं आहे. उद्याच्या दिवशी पूजा झाल्याबरोबर जे जे रूम मध्ये आहे त्या रूमच्या लोकांनी सुद्धा लक्षात घ्यायचं, रूमचा आनंद फक्त आज रात्री पुरता, उद्या नाही. मग उद्या सकाळी आंघोळ झाल्यानंतर, पूजा झाल्यानंतर 40 दिवस परान्न वर्ज. मग 40 दिवस परान्न वर्ज जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी इमर्जन्सी जायची वेळ आली, आपल्या मुलीचं लग्न जुळतंय, मग आता या न जेवण्यावरून आपलं तर हे मोडवू शकतं आपलं, तर त्याच्यावर पर्याय आहे. समजा जेवण केलं, पोहे खाल्ले असेल तर कमीत कमी 50-60 रुपये तुम्ही एखाद्या पोराच्या हातात द्या. आणि पुरणपोळीचं जर जेवण वगैरे काही व्यवस्थित श्रीखंडपुरीचं जर जेवण केलं असेल तर कमीत कमी 100-150 रुपये त्या ताटाचे लावा. नाही तर आपली सवय पुरणपोळीचं जेवण करायचं, 20 रुपये ताटाला लावायचं, फरक काहीच पडणार नाही, फरक तुमच्यावर पडेल. तुमचा त्यांचा दोष तुम्ही घ्याल, तुमचं पुण्य ते घेतील. अशा प्रकारे जरी खाल्लं कुठे, आता कंपनीमध्ये जे आहे ते नोकरी करतात, ते चाकरी करतात त्यांची, म्हणून भाकरी खायला अडचण नाही. हॉस्टेलला मुलं मुली राहतात, त्यांच्या आई वडिलांनी 12 महिन्याचे पैसे भरलेले राहतात, आपण कोणाचं फुकट खात नाही, हे लक्षात घ्या. आणि इथून गेल्यानंतर कोणाची मौत झाली, 10व असेल 13व असेल, कोणाच्या दारावर जायचं असेल तर सगळ्या ठिकाणी जायचं, सगळ्या ठिकाणी सहभाग घ्यायचा, फक्त तिथलं अन्न ग्रहण करायचं नाही, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर 40 दिवस परान्न वर्ज म्हणजे हेच, नुसतं परान्नच नाही, त्याच्याबरोबर तुम्ही तंबाखू खातात, त्याच्याबरोबर कोणी मिसरी लावतं, कोणी तंबाखू लावतं, कोणी तपकीर लावतं, कोणी बिडी पितं, कोणी काडी ओढतं, म्हणजे असे प्रकार. आणि सर्वात महत्वाचं 40 दिवस हे वर्ज करायचं की कोणाची चुगली लावायची नाही, कोणाशी खोटं बोलायचं नाही. हे सुद्धा 40 दिवस कटाक्षाने जर पाळलं तर याचे रिझल्ट आपल्याला 100% मिळतील. त्याचबरोबर कोणी मांस, मच्छी, नॉनव्हेज खात असेल त्यांनी सुद्धा 40 दिवस हे गोष्टी कटाक्षाने पाळायला पाहिजे, त्याचे रिझल्ट तुम्हाला भरभरून मिळतील. अशा प्रकारे उद्याचा हा सण राहणार आहे. आणि पूजा झाल्यानंतर कोरे कपडे जे आहेत ते घड्या घालायचे, त्या बरमद्यामध्ये टाकायचे आणि आपल्या गुरुजींचा आशीर्वाद घ्यायचा. आणि उद्याच्या दिवशी सर्व पित्री अमावस्या आहे, बऱ्याच जणांचे पितर कावळा घासच घेत नाही, कोणाचे 10वे 13वेचे पण घास घेत नाही. म्हणून उद्याच्या दिवशी ते अन्नदान करायचंय आपल्याला. आता अन्नदानाची रीतसर पावती मिळेल तुम्हाला, कमीत कमी 100-200 रुपये तरी अन्नदान, एक व्यक्ती जेवेल एवढं अन्नदान आपल्याला करायचं आहे. रीतसर पावती मिळेल, कारण तुम्ही जी पावती फाडाल त्याचं अन्नदान पुरवपूर, गाणगापूर, पिठापूर, नरसोबाची वाडी आणि त्र्यंबकेश्वर या अशा ठिकाणी अविरतपणे अन्नदान चालतं. ज्यांना अन्नदान म्हणजे उद्याच्या दिवशी अन्नदानाला प्रचंड महत्व आहे, कारण सर्व पित्री अमावस्या आहे आणि हा 15 पितृवाडा म्हणजे जेवणाचा जेवता भादवा आहे. म्हणून ज्यांना अन्नदान जेवढं करता येईल तेवढं अन्नदान उद्याच्या दिवशी करायचं आहे. कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या आपल्या बॅगा पकडायच्या आणि गाडीकडे जायचं, कारण ट्रॅफिक आणि रस्ते आणि पर्व सर्वांना घटस्थापना आहे.
कारण कोणी उस्मानाबादवरनं आलं, कोणी आपलं हैदराबादवरनं आलंय, कोणी बँगलोरवरनं आपल्या गाडीमध्ये इतक्या दुरून दुरून लोक आलेले. म्हणजे इथून निघाल्यानंतर कमीत कमी त्यांना परत 12-12, 15-15 घंट्याचा प्रवास करून त्यांना पुढचा त्यांचा पल्ला गाठायचा आहे. म्हणून कोणीही वेळ न घालवता आणि उद्याच्या दिवशी सुद्धा आपले हॉटेल ठरलेले आहे, कारण गुजरातमध्ये मोमेडियन लोकांचे हॉटेल जास्त आहे. म्हणून आपलं हॉटेल सुद्धा ठरलेले असतात. त्या ठरलेल्या हॉटेलवरच गाडी थांबणार आहे. तुम्ही सांगाल हे हॉटेल चाललंय, मग इथं गाडी का थांबत नाही? जमणार नाही. ज्या हॉटेल आपले नेहमीचे, मग तुम्ही म्हणाल यांना काहीतरी कमिशन मिळत असेल. आम्ही कोणाचं कमिशन खात नाही आणि उद्याच्या दिवशी हामोश असल्यामुळे तर आम्ही कोणाचं फुकटचं पाणी पण पित नाही कधी. त्याच्यामुळे जे ठरलेलं आहे त्या ठरलेल्या वेळेत कुठलाच बदल होणार नाही. म्हणून सगळ्यांनी पाण्याचं आणि सगळ्यांनी या काही गोष्टीची काळजी करायची आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो कोणी दत्तक गेला असेल त्या दत्तक आईसाठी तुम्हाला केस काढायचे. जे कोणी सख्खी आई वारली असेल किंवा सावत्र आई वारली असेल, पुरुषांनी फक्त केस काढायचे आहे. नाही तर भगिनी म्हणताल एक बट काढू का, एक लट काढू का? जी भगिनी वारंवार केस कापते तिला लवकरात लवकर वैधव्य प्राप्त होतं, हे लक्षात घ्या. भगिनींनी कोरून घ्या हृदयामध्ये मी काय बोलते ते. कडू आहे पण सत्य आहे, लक्ष द्या. आणि त्याच्यानंतर भगिनींनी वारंवार केस कापायचे नाही, केस कापायचेच नाही. तुम्ही पार्लर मध्ये लागल तेवढी हाऊस करा, फॅशन करा, परंतु आपल्या केसाला कात्री लावायची नाही. त्यांनी अधोगती आणि वैधव्य प्राप्त होत असतं. फक्त पुरुषांनी केस काढायचे. भगिनींना एक कळकळीची विनंती, सगळ्यांच्या डोक्याला टिकले आहे, एकीच्या डोक्याला कपाळाला कुंकू नाही का? का प्रवास करता, प्रवासात कुंकू चालत नाही का? कपाळाला हळद आणि कुंकू ही कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजे. हातामध्ये 2-2 कंकण पाहिजे. पायामध्ये ज्या सुवासिनी त्यांनी विरोध्या जोडवे हे कंपल्सरी पाहिजे. आता उद्याच्या दिवशी तुम्ही पूजेला बसणार. बऱ्याच जणी पाश्चिमात्य संस्कृती आपलीकडे आणि आपली संस्कृती तिकडे आलेली आहे. बांगड्या घालायची लाज वाटते, कंकण काचेची घालायची लाज वाटते. उद्या ज्या भगिनी पूजेला बसणार आहे त्यांनी जर हातात बांगड्या नसेल तर त्यांना 100% रिझल्ट मिळणार नाही. ही पनिशमेंट आहे तुम्हाला. म्हणून उद्यापासून एक एक तरी काचेचं कंकण आपल्या हातामध्ये पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही म्हणाल एकमेकीच्या हातातून काचेच्या बांगड्या काढायच्या नाही, हा सवाष्णीचा अलंकार आहे, एकमेकाचा ओरबाडून पण घेता येत नाही. म्हणून एक एक काचेचं कंकण आपल्या हातामध्ये पाहिजे. कपाळाला सूर्याचं तेज जे असेल ते कुंकू आपल्या कपाळावर पाहिजे. सूर्याचं चंद्राचं प्रतीक असलेली हळद आपल्या कपाळाला पाहिजे. म्हणून हळद कुंकू ही कंपल्सरी कपाळाला पाहिजे. ज्यावेळेस बोलते ना ठामपणे तर स्वतः त्या गोष्टीमध्ये ती असते म्हणून बोलते, लक्षात घ्या. कुणीही आपल्या दिंडोरी दरबारमध्ये येणारी जी व्यक्ती आहे ती कधी टिकल्या लावत नाही, हळद आणि कुंकू लावत असते, हे लक्षात घ्या. आता सगळ्यात मार्मिक गोष्ट म्हणजे अगदी अवघड जागेवर हात ठेवायला आलेले आता ते म्हणजे ज्यांना कोणाला बुडीताचं मिळालेलं आहे, ज्यांना कोणाला बुडीताचं मिळालेलं आहे. बुडीताचं म्हणजे कोणी शेतीवर कोणी दत्तक गेलेले, कोणाला मामाकडचं आलेलं आहे, कोणाला अजून काही कोणी प्रॉपर्टी घेतलेली आहे, विकत घेतलेली आहे, त्यांना फक्त मुलीचे मुलगा नाहीये. अशा व्यक्तीने जर बुडीताचं पिंडदान करायचं असेल तर त्याची 500 रुपयाची पावती तुम्हाला पावतीने मिळणार. फक्त नाव घेतल्या जाईल आणि बुडीताचं पिंडदान तिथे म्हटल्या जाईल. अशा प्रकारे तुम्ही बुडीताचं पिंडदानाची वेगळी पावती घ्यायची आहे. अगदी साध्या आणि सोप्या मराठी भाषेमध्ये आपल्याला समजून सांगितलेलं आहे. वेळ जास्त झाल्या कारणाने आपल्याला वेळ कमी आहे. आता सर्वांनी जेवणाचं कुपन 80 रुपयाचं काढायचं आहे. त्याच्यानंतर 550 रुपयाचं कुपन पूजेचं काढायचं आहे. पुरुषांनी बाहेर परमद्यामध्ये झोपलं तरी चालणार आहे. भगिनींनी तुम्हाला जिथे स्वास्थ्य वाटेल तिथे झोपा. 2 हॉल आहे, तुम्हाला जिथे स्वास्थ्य वाटेल तिथे झोपा. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, व्यवस्थित आहे, सुरक्षित आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण सगळ्यांनी कुपन काढायचे. पुरुषांना ज्यांना केस मुंडन करायचं आहे त्यांनी केस मुंडन करायचं आहे आणि भगिनींनी आता आराम करायचा आहे. उद्या सकाळी कोणी फक्त टॉयलेट बाथरूम आणि बाकीचे आंघोळीला इकडे येणार आहे. बाकीची उर्वरित जी माहिती आहे ती मिळायला जाईल. ज्यांनी कोरे कपडे आणलेलेच नाही त्यांना पण कोरे कपडे इथे मिळतील. मग तुमच्या मापाचं काही ब्लाऊज इथे मिळणार नाही. फक्त जर समजा तुम्ही जे उद्या घालणार जाताना घालणार आहे त्या कपड्यावर कोळी साडी जरी गुंडाळून पूजेला बसलात तरी ती चालणार आहे, तरी ती मान्य आहे. पुरुषांना धोतर उपरणं, भगिनींना साडी, सुवासिनींना रंगीत आणि विधवांना पांढऱ्या रंगाची साडी असा इथला नियम आहे. 20 रुपयाची चिल्लर, 5 सुपाऱ्या हे घेऊन इथं बसायचं. पूजा झाल्यानंतर बिंदू सरोवरावर जायचं, हातपाय धुवायचे, पिंपळाला पाणी घालायचं,
आपलं भगवान विष्णूंचं मंदिर आहे, देवती माता आहे, कर्दम ऋषी आहे, गया गदाधर आहे, त्यांचं दर्शन घेऊन उरलेली दक्षिणा तिथे देऊन पटकन धर्मशाळेत यायचं, आपल्या बॅगा उचलायच्या आणि आपल्याला मार्गस्थ व्हायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आम्ही ड्रेस आणले त्यांना म्हणून, की साडीच लागत.